विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये थोडीफार जुजबी चर्चा झाली, पण शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीच पडलं नाही. राजा उदार झाला आणि हातात भोपळा दिला अशी अवस्था शेतकऱ्याची झाली. काजू उत्पादकाला तर वाऱ्यावरच सोडलं आणि आंबा उत्पादकांना केवळ हेक्टरी 2,500 रुपये 22,000 रुपये एवढीच मदत जाहीर केली, म्हणजे कलमाला 220 रुपये. ही चेष्टा आहे शेतकऱ्यांची. वास्तविक पाहता 50 वर्षामध्ये पहिल्यांदा कोकणातला शेतकरी सरकारकडे काहीतरी मागतोय. सरकारनं मुक्त हस्ते शेतकऱ्याला काहीतरी द्यायला पाहिजे होतं. कारण आता सरकारनं जे काही निकष नियम लावलेत त्याचा विचार केला तर कोकणातल्या या 5 जिल्ह्यामध्ये मिळून केवळ 70 ते 75 कोटी एवढीच मदत मिळणार आहे. बघता बघता सरकारनं नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी 15,000 कोटीवरनं 25,000 कोटी तरतूद केली आणि 25,000 35,000 कोटीपर्यंत नेली. म्हणजे जाता जाता 20,000 कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी सरकार तरतूद करतं. पण 50 वर्षामध्ये पहिल्यांदा सरकारकडे न्याय मागणाऱ्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्याला मात्र 70-75 कोटी देऊन त्याची चेष्टा करतं. ही संतापजनक घटना आहे. हे कोकणातल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचं सुद्धा मोठं अपयश आहे. आणि त्यामुळं आम्ही येत्या 15 मेला गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचं वर्षा बंगला हा मोर्चा आयोजित केला आहे कोकणवासियांचा. मुंबई स्थित कोकणवासी असतील किंवा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यातले आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी असतील, त्या साऱ्यांना घेऊन आम्ही वर्षावर धडकणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना विचारणार आहोत, कोकणच्या शेतकऱ्याला तुम्ही समजताय काय, गृहीत धरताय काय, आणि आम्हाला जर काय न्याय मिळाला नाही तर परिणाम चांगले होणार नाहीत हा इशारा देण्यासाठी म्हणून हा मोर्चा वर्षा बंगल्यावर जाणार आहे. हा मोर्चा दुपारी 3 वाजेपर्यंत गिरगाव चौपाटीवर एकत्रित यायचं आणि 3 वाजता आम्ही वर्षाच्या दिशेनं जाणार आहोत. साहेब, यावर ते ज्यावेळेला नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली त्यानंतर सिंधुदुर्गाचे पालकमंत्री असतील आणि रत्नागिरीचे पालकमंत्री त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली होती आणि भेटीमध्ये सुद्धा जो म्हणजे एका कलमाला काय 220 रुपये काय 230 रुपये असे प्रमाणे मिळतात, 220 रुपये मिळतात. ही तुटपुंजी जी मदत आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं होतं त्यांनी आणि लवकरच ही भूमिका लवकरच जो निर्णय आहे तो जाहीर केला जाईल असं देखील सांगितलं. लवकर म्हणजे कधी भूमिका जाहीर करणार आहे? काय मुहूर्त सापडत नसेल तर एखाद्या भटजीला जाऊन आम्ही विचारू का? कधी देणार आहात? एक तर 220 रुपये तर आम्हाला मान्य नाहीच. आमची मागणी आहे हेक्टरी 5 लाख रुपये, म्हणजे कलमाला 5,000 रुपये ही मागणी आहे. तुम्ही देताय 220 रुपये. काजूला तर तुम्ही वाऱ्यावरच सोडलेला आहे. काय अवस्था आहे आज काजू उत्पादकांची? आणि अशा पद्धतीनं जर शेतकऱ्याला तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल तर शेतकरी आता गप्प बसणार. तुम्ही या आंदोलनासाठी उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे यांची भेटी घेतली आहे, त्यामुळे आंदोलनाची दिशा व्यापक होणार का? हो, निश्चितच व्यापक होणार आहे. कारण केवळ राजकीय पक्षांनीच नव्हे तर अनेक सामाजिक संघटनांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. जन आंदोलनाच्या जी कमिटी आहे त्यांनी पाठिंबा दिला आहे. मुंबई मराठी भाषा संशोधन अभ्यास केंद्रानं पाठिंबा दिला आहे. अशा अनेक सामाजिक संघटना आहेत. मुंबई स्थित जेवढे पण कोकणवासी आहेत त्या सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे. आमच्या बैठका चालू आहेत. मी स्वतः सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी या सगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन बैठका मेळावे घेतले आहेत. त्यामुळे मोर्चाची तयारी आमची जोरदार झाली आहे. मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल. किती लोक मोर्चाला किती लोक येणार आहेत हे मी आज सांगत नाही, पण सरकारला श्वास बसेल असा मोर्चा होणार एवढं नक्की सांगतो.